फॅब इंडियाच्या ट्रायल रूम मधील चित्रीकरणाचं प्रकरण ताजं असतानाच पिंपरी चिंचवडच्या जलतरण तलावावर महिलांचं चित्रीकरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यामुळे महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं। उन्हाळ्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी जलतरण तलावांवर पुरुष आणि महिलांची मोठी गर्दी होते। याच गर्दीचा फायदा काही तरुण आणि एका उद्योजकाने घेतला। या भामट्यांनी केलेल्या चित्रीकरणाच्या जाळ्यात आयटी तरुणींसह एक महिला लोकप्रतिनिधी देखील सापडली आहे। जलतरण तलावावरील या धक्कादायक एकूण सगळ्या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। फॅब इंडियाचं प्रकरण ताजा असताना पिंपरी चिंचवडमध्येही स्विमिंग पूलवर महिलांचं चित्रीकरण करण्याची घटना समोर आलेली आहे। या ठिकाणी पुरुष आणि महिला एकत्र स्विमिंगला आल्यानंतर या ठिकाणच्या काही पुरुषांनी मोबाईलवर महिलांचं चित्रीकरण केलेलं आहे, त्याचबरोबर छायाचित्र काढलेलं आहे। याची तक्रार आयुक्तांना देण्यात आलेली आहे, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन आयुक्तांनी दिलेलं आहे। मात्र अतिशय धक्कादायक अशी ही बाब समोर आलेली आहे। आयटी मध्ये काम करणाऱ्या काही मुलींची ही तक्रार आहे, त्याचबरोबर एका महिला लोकप्रतिनिधींनीही या संदर्भात तक्रार केलेली आहे। एकंदरीतच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते स्विमिंगसाठी बाहेर येत आहेत, त्याचमुळे महिलांसाठी स्वतंत्र बॅच असली तरी तिथेही प्रचंड गर्दी असते। त्यामुळे काही महिला पुरुषांच्या बॅचमध्येही स्विमिंगसाठी येतात आणि त्याच वेळेस हे चित्रीकरण झाल्याचं समोर आलेलं आहे। यावर कारवाई होणार आहे असं आयुक्तांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र महिलांनी स्विमिंगला जाताना काळजी घेण्याची गरज आहे, त्याचबरोबर थोडाही संशय कुणावर आला तर लगेच तक्रार करावी असंही यावेळेस आयुक्तांनी सांगितलेलं आहे। फक्त पिंपरी चिंचवडमध्येच नाही तर इतर ठिकाणीही अशा पद्धतीनं चित्रीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे महिलांनी स्विमिंगला जाताना काळजी घेण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत राऊतसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।